विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ के if relation between slopes are given, and second type was find the value of k if one of the lines is given, or one of the line is perpendicular to given lines, or slope of the line is given. अशा प्रकारचे एक्झाम्पल पाहिले. यामध्ये तोच टाइप आहे, थोडा बदल आहे. फाइंड द कंडिशन दॅट द लाइन 4x plus 5y is equal to 0 coincide with one of the lines. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, k विचारलेला नाही. आता असंच एक्झाम्पल k साठी पण घेतलंय. जर a, h आणि b यापैकी दोन व्हॅल्यू दिल्या असतील आणि एक व्हॅल्यू k असेल तर ते फाइंड द व्हॅल्यू ऑफ k असं एक्झाम्पल तयार होतं. जर a, h आणि b यांच्यापैकी कोणतीही किंमत दिली नाही तर मग आपल्याला ते कंडिशन म्हटलं जातं. a, h आणि b मधील एक रिलेशन मिळतं आपल्याला, कारण की त्याची किंमतच दिली नाही म्हणून त्यातील रिलेशन मिळेल. आणि अशा वेळी फाइंड द कंडिशन दॅट असं म्हटलं जातं. म्हणजे टाईप तोच आहे, पण a, h, b न दिल्यामुळे ते कंडिशन म्हटलेलं आहे, कारण आपल्याला किंमतच मिळणार नाही. a, h, b यापैकी कुठेही k लिहिला नाही, इतर दोन किमती दिलेल्या नाही, त्याच्यामुळे k ची व्हॅल्यू मिळणार नाही किंवा तसं विचारलेलं पण नाही. एकही किंमत दिलेली नसेल तर फाइंड द कंडिशन असतं किंवा शो दॅट असतं. if this line is coincide with one of them then show that असं असतं, लक्षात घ्या. फाइंड द कंडिशन नसेल तर काय असेल, शो दॅट, then show that. म्हणजे a, h आणि b यांच्यापैकी एकही किंमत दिली नाही आणि एखादी लाईन दिली आहे किंवा स्लोप मधील रिलेशन दिलं आहे तर काय राहील, एक तर फाइंड द कंडिशन राहील किंवा शो दॅटचं एक्झाम्पल ते तयार होईल. तर पहिलं उदाहरण आपण बघतोय. 4x plus 5y is equal to 0 coincide with one of the line. म्हणजे तुम्ही म्हणा की या दोन पैकी एक लाईन ही आहे किंवा या दोन पैकी एकीला ही पॅरलल. इथे जर 0 ऐवजी वेगळा नंबर दिला तर असं उदाहरण होईल. 4x plus 5y is equal to 7 म्हटलं आपण, is parallel to one of the line असं म्हटलं. म्हणजे हा 0 दिला तर इज पॅरलल असं म्हटलेलं राहील. म्हणजे 0 नाही दिला तर इज पॅरलल म्हटलेलं राहील. 0 दिला तर कोइन्साइड किंवा वन ऑफ देम असं म्हटलेलं असेल. तर आता एक लाईन दिली यातली, म्हणजे यामधल्या एका रेषेचा स्लोप मिळेल आपल्याला, आणि स्लोप जर मिळाला तर त्या ऑक्झिलरी इक्वेशनचा रूट मिळतो. म्हणून आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन लिहावं लागेल. ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ गिव्हन इक्वेशन इज bm² plus 2hm plus a is equal to 0. Let it be 1. So now we find slope of given line 4x plus 5y is equal to 0. याचा स्लोप किती आहे, -a/b, म्हणजे किती आला, -4/5. मग तिथे कारण दिलं आहे, since the given line is one of the lines किंवा since the given line coincide one of the line म्हणजे काय, coincide with one of the lines is one of the lines ax² plus 2hxy plus by² is equal to 0. म्हणजे ही given line आहे की यांच्यापैकी एकीला coincide होते किंवा यांच्यापैकी एक आहे. therefore slope हा जो स्लोप आहे -4/5 satisfies auxiliary equation 1. तर अशा प्रकारे आपण k ची किंमत पण काढली आहे या टाइप मध्ये. त्यावेळेस a, h आणि b यांच्यापैकी दोन किमती दिलेल्या असायच्या आणि एका ठिकाणी k राहायचा. आता एकही किंमत दिली नाही म्हणून आपल्याला ती कंडिशन मिळेल. सो पुट डाउन द व्हॅल्यू ऑफ m as -4/5. वी गेट bm² म्हणजे 16/25 मायनस इथे होईल -8h/5 प्लस a
If we multiply this by 25, we get 16b minus इथे 25 ने गुणल्यावर फक्त 5 राहतील म्हणजे 40h plus 25a, or we can write 25a minus 14h plus 16b is equal to 0. किंवा तुम्हाला दिलं आहे समजा 25a plus 16b is equal to 40h, म्हणजे शोधॅट मध्ये तुम्हाला दिलं असेल, जी कंडिशन दिली असेल ती मिळवायची. जे तुम्हाला विचारलं असेल ती टर्म आपल्याला मिळालेली असते त्या फॉर्म मध्ये ते लिहायचं. इथे आपल्याला फाइंड म्हटलंय, मग तुम्ही असं राव दिलं तर चालेल, असं राव दिलं तरी चालेल, किंवा और मध्ये आपण असं लिहू शकतो 25a plus 16b is equal to 40h. तिघांचा अर्थ एकच आहे. आता सेकंड एक्झाम्पल बघा. The line 3x plus y is equal to 0 may be perpendicular to one of the lines. आता इथे 0 दिला आहे, याच्याऐवजी तुम्ही 1, 2, 5 कोणती पण किंमत लिहू शकता. आता इथे काय दिलंय 3x plus 5 is equal to 0 may be perpendicular to the lines. म्हणजे आता इथे 0 दिला काय आणि 1, 2 किंवा कोणता कॉन्स्टंट दिला काय सारखंच आहे की ही लाईन जर यांच्यापैकी एकीला परपेंडिक्युलर आहे तर कंडिशन काय होईल ती काढायची आहे. मग यावेळेस स्लोप आपण काढणार, पण तो डायरेक्ट टाकणार का नाही, कारण ही जी लाईन आहे ती यातली नाही, हिला परपेंडिक्युलर असणारी आहे. अशा वेळी आपण काय करतो, त्याचा स्लोप काढतो, जो मिळेल त्याचा रेसिप्रोकल घेऊन मायनस साइन घेऊन ती किंमत ऑक्सिलरी मध्ये टाकतो. एवढा फक्त यात बदल आहे. असा बदल केव्हा करायचा, जेव्हा तुम्हाला परपेंडिक्युलर दिलं असेल तेव्हा. सो ऑक्सिलरी इक्वेशन विल बी द सेम. लेट इट बी 1. स्लोप ऑफ द गिवन लाइन, व्हाट इज गिवन लाइन, 3x plus y is equal to 0 म्हणा का 1 म्हणा का 2 म्हणा का 5 म्हणा, स्लोप बदलणार नाही. इज -3/1 that is equal to -3. स्लोप किती आला मग -3. मग आता काय लिहिणार, हा -3 ऑक्सिलरी मध्ये टाकायचा नाही. स्लोप ऑफ द लाइन परपेंडिक्युलर टू गिवन लाइन असं करावं लागेल. स्लोप ऑफ लाइन perpendicular to given line is, याचा रेसिप्रोकल घ्या आणि चिन्ह बदलवा, म्हणजे काय आहे इज 1/3. किंवा तुम्ही डायरेक्ट म्हटलं therefore -1/3 सॅटिस्फाय एक्झॅक्ट इक्वेशन तरी चालेल. इथे म्हणणार आहे आपण therefore 1/3 हा जो स्लोप आहे तो स्लोप 1/3 satisfies auxiliary equation 1. एवढा बदल आहे. परपेंडिक्युलर असेल तर स्लोप डायरेक्ट टाकायचा नाही, पॅरलल असेल किंवा कोइन्साइड असेल तर स्लोप डायरेक्ट टाकायचा. याच्यावर तुम्ही एमसीक्यू पण सोडवू शकता. डायरेक्ट ऑक्सिलरी इक्वेशन लक्षात घ्यायचं, त्याच्यामध्ये हा स्लोप टाकायचा. ऑक्सिलरी इक्वेशन लक्षात घ्यायचं, स्लोप काढायचा, रेसिप्रोकल घेऊन मायनस साइन देऊन मग तो ऑक्सिलरी मध्ये टाकायचा, म्हणजे आपल्याला एमसीक्यू पण डायरेक्ट लगेच मिळेल. आता इथे काय आहे 1/3 स्क्वेअर, इथे पण काय करावं लागेल 1/3. याला फक्त सिम्प्लिफाय करा, तुम्हाला कंडिशन मिळेल. सो b/9 plus 2h/3 plus a is equal to 0. 9 ने मल्टीप्लाय करावं लागेल. So b plus 6h plus 9a is equal to 0, which is the required condition. Which is the required condition. असा तुम्हाला स्टेट बोर्डच्या एक्झाम्पल मध्ये लिहावं लागेल. Which is the required condition. किंवा शो दॅट असेल तर तुम्हाला ते दिलेलं राहील. Which is the required answer असं म्हणावं लागेल आपल्याला. नंतर तिसरं एक्झाम्पल बघा.
the line px plus qy is equal to 0 is one of the line. म्हणजे पहिल्याप्रमाणे आहे, कोइन्साइड किंवा वन ऑफ द लाइन किंवा पॅरलल टू वन ऑफ द लाइन्स. तिघांचा अर्थ एक कोइन्साइड म्हणा किंवा इज वन ऑफ द लाइन म्हणा किंवा पॅरलल टू वन ऑफ द लाइन्स म्हटलं तरी सेम प्रोसिजर राहील. आता तुम्हाला स्लोप ऑक्सिलरी इक्वेशन तेच राहील. स्लोप ऑफ द गिव्हन लाइन px plus qy is equal to 0 is equal to तिथे r जरी दिला तरी काही फरक पडत नाही. इज काय होईल मायनस p अपॉन q. मग इज वन ऑफ देम असल्यामुळे किंवा इज वन ऑफ देम आहे तर हा मायनस p अपॉन q डायरेक्ट कुठे टाकायचा, ऑक्सिलरी मध्ये टाकायचा. आता हे स्लोप ऑफ लाइन परपेंडिक्युलर टू गिव्हन लाइन लिहायची गरज नाही. Therefore slope minus p upon q satisfies auxiliary equation. वाटल्यास तुम्ही लिहू शकता since it is one of the line. Therefore minus p upon q satisfies auxiliary equation. म्हणजे तुम्हाला इथे minus p upon q टाकायचा आहे, एवढा बदल आहे फक्त. मग याला सिंपलीफाय केलं तर काय होईल, b into p square upon q square minus 2hp upon q plus a is equal to 0. जसं आपण आधी 25 ने मल्टिप्लाय केलं नंतर 9 ने मल्टिप्लाय केलं तसं इथे q स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. तर q स्क्वेअर कट होईल b into p स्क्वेअर मायनस इथे q स्क्वेअर एक कट होईल, एक राहील मायनस 2hpq प्लस aq स्क्वेअर इज इक्वल टू 0. किंवा हे aq स्क्वेअर ची टर्म तुम्ही आधी लिहू शकता आणि b p स्क्वेअर ची टर्म नंतर लिहू शकता, which is the required condition. आता हेच एक्झाम्पल पुस्तकात काय दिलंय, find the condition that the line px plus qy is one of the line. तर ते कंडिशन ही मिळवायची आहे तुम्हाला. मग ते काय आलं, which is the required condition किंवा which is the required answer. एवढा बदल फक्त आपल्याला करावा लागेल. अजून काही एक्झाम्पल कंडिशनचे आपण एक दोन एक्झाम्पल इथे लिहिणार आहे. हे एक्झाम्पल बघा. If one of the line given by this equation bisect the angle between coordinate axes, then show that. बघा इथे show that म्हटलं आहे. Find the condition न म्हणता इथे show that म्हटलेलं आहे. तर आपल्याला आता दाखवायचं आहे की यांच्यापैकी एक लाईन कोऑर्डिनेट ऍक्सिसला बायसेक्ट करत असेल तर आपल्याला हे मिळणार आहे असं दाखवायचं. आता ती लाईन कोणती ती आपल्याला दिलेली नाही, ती दाखवावी लागेल, ती काढावी लागेल, ती लक्षात घ्यावी लागेल. तर याचं सोल्युशन समजा आपल्याला लिहायचं आहे. तर जी आपल्याला लाईन दिली होती वरच्या 3 एक्झाम्पल मध्ये जी लाईन दिलेली होती ती आता आपल्याला दिलेली नाही. मग ती कोणती आहे, बायसेक्ट द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस. म्हणजे ही ती लाईन आहे. किती, ही गिव्हन लाईन ती x आणि y ऍक्सिसला बायसेक्ट करते. म्हणजे हे दोघं अँगल सारखे करते. हा दोघं x आणि y ऍक्सिस मधला अँगल किती आहे, 90 डिग्री. आणि म्हणून ह्या रेषेने x ऍक्सिस चे केलेला अँगल किती येईल, 45 डिग्री. म्हणजे इन्क्लिनेशन मिळालं, इन्क्लिनेशन ऑफ दॅट गिव्हन लाईन मिळालं. म्हणजे इन्क्लिनेशन मिळालं म्हणजे स्लोप मिळाला. आणि तो स्लोप आपण कुठे टाकणार, मग ऑक्सिलरी इक्वेशन मध्ये. तर असं इथे लिहिता येईल, इन्क्लिनेशन ऑफ गिव्हन लाईन, inclination of given line is 45 degree. बरोबर.
angle made by the line with positive x-axis is called inclination. Therefore, slope of line, given line, is equal to tan 45 degree, that is equal to 1. Therefore, 1 satisfies auxiliary equation. So 1 auxiliary equation satisfies correct. Now auxiliary equation is bm square plus 2hm plus a is equal to 0. मग 1 टाकायचा m ची किंमत, सो b into 1 square plus 2h into 1 plus a is equal to 0. असं मिळालं. तुम्हाला काय दाखवायचं आहे? a plus b bracket square is equal to 4h square. बरोबर आहे. तर आपण बघा, हा a plus b हा इकडे राहू दिला आणि राईटला -2h होईल. हा जो 2h आहे तो राईटला घेतला आणि स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हटलं तर काय येईल? a plus b bracket square is equal to 4h square. So which is the required condition. मग याच्यात महत्त्वाचं काय आहे की जी दिलेली लाईन आहे की वर्ड मध्ये दिलंय की ती लाईन जी आहे ती बायसेक्ट द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सेस असा दिला आहे आणि म्हणून ती लाईन कोणती आहे नेमकी ते आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि मग स्लोप कसा मिळेल तर तो इन्क्लिनेशन वरून मिळेल, कारण त्यांनी म्हटलं आहे की ती बायसेक्ट करते म्हणजे 90 चे 2 भाग करते ती, म्हणून इन्क्लिनेशन 45 आहे. बरोबर. आता आपण पुढचं एक्झाम्पल पुस्तकामधून बघूया आणि अशाच प्रकारचं आहे ते सोडवूया. दिला आहे if slope of one of the lines if slope of one of the lines ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is 4 times the other is 4 times the other. म्हणजे एक जो स्लोप आहे तो दुसऱ्याच्या काय आहे? 4 पट आहे. तर तुम्हाला म्हटलेलं आहे then show that then show that 16a square is equal to 25ab असं तुम्हाला आता दाखवायचं आहे. if slope of one of the line ज्यांच्यापैकी एका रेषेचा स्लोप हा दुसऱ्या रेषेच्या स्लोपच्या 4 पट आहे तर so that 16a square is equal to 25ab. जसं आपण k काढताना m1 m2 मधील रिलेशन दिलेलं असायचं तसं इथे m1 m2 चा संबंध घ्यायचा आहे. तर आपल्याला इथे काय दिलंय बा m1 plus m2 काय राहतो -2h upon b that we know. m1 आणि m2 जर स्लोप असतील तर m1 m2 किती -2h upon b and m1 m2 काय असेल a upon b. हे आपल्याला दोन टर्म ह्या नेहमी वापरता येतात आणि गिवन कंडिशन असते. व्हॉट इज गिवन? given that m1 is equal to 4m असं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे याला इक्वेशन नंबर 1 म्हणू शकता तुम्ही, याला 2 आणि याला 3. या 1, 2 आणि 3 वरून ही कंडिशन आपल्याला मिळवायची किंवा हे दाखवायचं आहे की असं येणार आहे.
मग आपण काय करू, ही जी किंमत आहे m1 इज इक्वल टू 4m2, ती किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये टाकू. असं म्हणा मग फ्रॉम 1 and 3 काय होईल बघा, m1 ची किंमत टाकू आपण 4m2 प्लस m2 as it is इक्वल टू काय मायनस 2h अपॉन b. म्हणजे काय आला तो 5m2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन b. म्हणून m2 किती येईल मायनस 2h डिवाइडेड बाय 5b. हा झाला आपला m2. therefore m1 किती येईल मग, therefore m1 इज इक्वल टू m1 काय आहे 4m2 आणि m2 किती आहे मायनस 2h अपॉन 5b. म्हणजे काय येईल ते बघा 4 इंटू m2 टाका मायनस 2h अपॉन 5b म्हणजे किती होईल मायनस 8h डिवाइडेड बाय 5b. हा काय आला m1 आणि हा काय आहे m2. ह्या दोघं किमती आपण इक्वेशन 2 मध्ये टाकू. फ्रॉम 2 तर फ्रॉम इक्वेशन नंबर 2 काय मिळेल m1 टाका हाचा m मायनस 8h अपॉन 5b इंटू m2 काय मायनस 2h अपॉन 5b इज इक्वल टू काय आहे a अपॉन b. म्हणजे इथे m1 m2 इज इक्वल टू a अपॉन b ही किंमत टाकली आहे. तर हा काय आला मायनस मायनस प्लस 16a स्क्वेअर डिवाइडेड बाय 25b स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन b. मग आता इथला एक b कट होऊन जाईल, हा b आणि हा यातला एक b कट होईल आणि ते 25b राहिले ते राईटला घेऊन घ्या. सो वी गेट implies 16a square is equal to 25a तर आहे आणि b पण आला आता. म्हणजे काय आलं ते 16a square is equal to 25ab. that is given, that we have to show. हे आपल्याला दाखवायचं होतं. तर अशी कंडिशन दिली तर तुम्हाला ते शोधण्यात म्हणून उदाहरण तयार करता येईल किंवा फाइंड द कंडिशन असं म्हणता येईल. तर अशा प्रकारचं कोणतंही एक्झाम्पल असेल तर आपल्याला ते सोडवता यायला पाहिजे. म्हणजे हे तिघं व्हिडिओ के ची किंमत काढली आपण 2 व्हिडिओमध्ये आणि याच्यामध्ये कंडिशन काढली किंवा शोधण्याचे उदाहरण सोडवले. तर ते तिघं लेक्चर कसे आहे एकाच ऑक्झिलरी इक्वेशन किंवा हे सम ऑफ द रूट आणि प्रॉडक्ट ऑफ द रूट्सवर डिपेंड आहे. अतिशय सोपा टॉपिक आहे. तिघं व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघायचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के चे 2 आणि कंडिशन करायचा 3. तर याच्यावर अनेक प्रकारचे MCQ तयार होऊ शकतात. ते आपल्याला सोडवता येतील चांगल्या प्रकारे आणि स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये याच्यावर आधारित एक्झाम्पल विचारलं तर ते पण अचूकपणे आपल्याला सोडवता येईल. थँक्यू.